मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे। मुंबई महापालिकेने मनसेच्या अर्जाला मंजुरी दिली असून उद्धव ठाकरे यांचा अर्ज नामंजूर केलाय। 17 मे रोजी ही सभा होणार असून पहिल्यांदाच राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर दिसणार आहेत। पाहूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट। राज ठाकरेंनी मारलं शिवाजी पार्कचं मैदान। उद्धव ठाकरेंच्या सभेला परवानगी नाही। 17 मेला धडाडणार राज ठाकरेंची तोफ। शिवाजी पार्कवरील राजकीय सभांना ऐतिहासिक परंपरा आहे। सभेसाठी शिवाजी पार्कचं मैदान मिळावं म्हणून राजकीय पक्षांमध्ये अनेकदा चढाओढ असते। शिवाजी पार्क मैदानासाठी मनसे आणि ठाकरे गट आमने सामने आले होते, मात्र शिवाजी पार्कचं मैदान राज ठाकरेंनी मारलंय। लोकसभेच्या निवडणुकीसाठी येत्या 20 मे रोजी मुंबईत मतदान होणार आहे। पंतप्रधान मोदींना बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर 17 मे रोजी मनसे महायुतीसाठी जाहीर सभा घेणार आहे। राज ठाकरे यांच्यासोबत पंतप्रधान मोदीही 17 मे रोजी मनसेच्या सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। 18 मार्चला आम्ही महानगरपालिकेकडे तो अर्ज केला होता सकाळी, आणि शिवसेना उबाटा गटाने दुपारी केला होता। त्यामुळे साहजिकच आमचा इनवर्ड नंबर हा अगोदरचा आहे आणि महानगरपालिकेच्या नियमानुसार प्राधान्य हे जो पहिला येतो त्याला दिलं जातं। यापूर्वी 2017 साली महापालिकेच्या निवडणुकीत शिवाजी पार्कवरून उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये असा संघर्ष रंगला होता, मात्र त्यावेळी उद्धव ठाकरेंनी बाजी मारली होती आणि राज ठाकरेंवर रस्त्यावर सभा घेण्याची वेळ आली होती। त्यावेळी उद्धव ठाकरे भाजप सोबत होते। आता राज्यातली राजकीय समीकरण बदलली असून राजकीय मित्र आणि शत्रूही बदलले। आता उद्धव ठाकरेंना बीकेसीच्या मैदानावर सभा घ्यावी लागणार आहे। स्थापनेपासून शिवाजी पार्कात शिवसेनेचा दसरा मेळावा होत आलाय। शिवसेनेच्या स्थापनेनंतर शिवाजी पार्कातील दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंनी पहिली सभा घेतली होती। त्यामुळे शिवसेनेच्या इतिहासात शिवाजी पार्कला मोठं महत्त्व आहे। राज ठाकरेंनी मोदींच्या नावानं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलाय। 17 मे रोजी होणाऱ्या शिवाजी पार्कच्या सभेत पहिल्यांदाच राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदी एका मंचावर दिसण्याची शक्यता आहे। त्यामुळे दोघांच्या निशाण्यावर कोण असणार याबाबत साऱ्या महाराष्ट्रालाच उत्सुकता लागली आहे। ब्युरो रिपोर्ट सांग।